कुजवा समजा तेलकट आहे त्याच्यावर कुठला स्प्रे घ्यायचा जरी त्यांनी तो स्प्रे दिला ना तर एक नंबर रिझल्ट आहे बाबा. उत्तम चांगल्या पद्धतीने ह्याचं म्हणजे असं ही होत रिझल्ट रिझल्ट आहे, एक नंबर रिझल्ट आहे. आणि सुधाकर सरांचं एक नंबर मार्गदर्शन आहे. ती 8 दिवसातून एक वेळ व्हिजिट द्यायला येतात. 2 वर्षाच्या पाठीमागे येतच नव्हती, आमची सक्सेस होत नव्हती. आज 3 वर्ष झालं त्यांच्या साहेबांच्या मुळे आज सक्सेस आहे आम्ही. नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर मी दत्ता पाटील, स्टेप ऑर्गॅनिक आणि स्टेप ग्रोचा प्रतिनिधी. तर आज आपण डाळिंबीच्या प्लॉटवरती आलो आहे ते लेंगरेवाडीमध्ये. तर सांगण्याचं एवढंच आहे की एक आजकालच्या जी काही महिला आहेत की ते शेतीमध्ये किंवा हे नाही म्हणजे काय एवढा फायदा नाही असं नाही. तर एक इथं पूर्ण जी प्लॉटचं हे आहे पूर्ण एक ह्यांनी मॅनेजमेंट आहे पूर्ण महिलाचं. तरी आपण त्यांना विचारू की बाबा जी क्वालिटी किंवा ह्यांचं कसं मॅनेजमेंट आहे किंवा काय आहे. आणि जे सुधाकर साहेब आहेत ते यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॉट आहे. तर त्यांनी इथे एक आठवड्याला एक 8-10 दिवसात व्हिजिट देतात आणि जे काही स्प्रे असतील किंवा काय असतील त्यांचं एकदम योग्य मार्गदर्शन आहे. टाइम टू टाइम स्प्रे घेतात, टाइम टू टाइम समजा आहे. तर तुम्ही एकदम फुल लोड आहे बाग. आणि मध्ये पावसाच्या पिरियडमध्ये पकडलेली बाग आहे. म्हणजे पावसाच एवढा पाऊस असताना कंटिन्यू बाग धरल्यापासून 3-3.5 महिने पाऊस सापडलेला होता तरी सुद्धा एकदम छान असा प्लॉट आहे. तर आपण त्यांना विचारा की बाबा कसं मॅनेजमेंट वगैरे तुम्ही कसं केलं. नाव तुमचं? सुनीता आनंदा लेंगरे, गाव? लेंगरेवाडी व माडी तालुका आटपाडी. जे सुधाकर साहेबांनी ते स्टेप ऑर्गॅनिक कंपनीचे आणि स्टेप ग्रोचे जे तुम्हाला मॉलिक्युल दिले म्हणजे सर काय काय दिलं तर तुम्ही सेटिंग पिरियड मध्ये? रेनफॉलचा त्यांना स्प्रे दिलेला होता रेन पावसामध्ये. बर. त्यानंतर आपण ड्रिपद्वारे रिच पीक, रिच फॉस, व्हॅम, बायोबुस्ट हे प्रोडक्ट वापरलेले आहेत. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना ग्लुकॉनचा एक आपण स्प्रे दिलेला होता कलरसाठी. तर जे ह्यांना जे तुम्ही स्प्रे देत होता ते ह्यांच्याकडून योग्य वेळेत स्प्रे नियोजन चांगलं पद्धतीनं आहे त्यांचं. ज्या दिवशी स्प्रे असतो त्याच दिवशी ते स्प्रे घेतात, बाकीची कामं सोडून त्यांचं कंटिन्यू नियोजन चांगलं असतं. तर जे तुम्हाला सुधाकर साहेबांनी जे रेनकॉल, कळीच्या औषध रेनकॉल सोडोचा स्प्रे दिलता किंवा ते स्प्रे दिल्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट वगैरे कसे म्हणजे तुम्हाला काय डांबरी कूज कुठं दिसतो का तुमच्या प्लॉटवरती? अतिशय उत्तम चांगल्या पद्धतीने ह्याचं म्हणजे असं ही होत रिझल्ट आहे, एक नंबर रिझल्ट आहे. आणि जे तुम्हाला लास्ट स्टेजला ग्लुकॉन के वगैरे तुम्हाला खालून आणि वरून दिला स्प्रे त्यातून तुम्हाला कलर शायनिंग कशी वाटते? एक नंबर. बघा ना आता दिसतंय. तर तुम्ही इतर महिला शेतकऱ्यांना किंवा शेतकरी बांधवांना काय सांगू शकता की बाबा कंपनीचे आमच्या मॉलिक्युल कसे आहेत किंवा सुधाकर सरांचं मार्गदर्शन कसं आहे की त्यांनी घ्यावं? सुधाकर सरांचं एक नंबर मार्गदर्शन आहे. ती 8 दिवसातून एक वेळ व्हिजिट द्यायला येतात. आणि बाबा जे असं पाकळी कुजवा समजा तेलकट आहे त्याच्यावर कुठला स्प्रे घ्यायचा जरी त्यांनी तो स्प्रे दिला ना तर एक नंबर रिझल्ट आहे बाबा. मारला का लगेच तेलकट ही कमी होते. असं 2 वर्षाच्या पाठीमागे या बागांची काय परिस्थिती? 2 वर्षाच्या पाठीमागे येतच नव्हती, आमची सक्सेस होत नव्हती. आज 3 वर्ष झालं त्यांच्या साहेबांच्या मुळे आज सक्सेस आहे. साहेबांच्या मुळे सक्सेस आहे. तर ती म्हणजे तुम्हाला आता मी पाठीमागे त्यांचं दुकानदारांचं सुद्धा त्यांना पदरचं पैसे देऊन आम्ही बागच येत नव्हती. नाही आता मी बघतो पूर्ण फुल लोड मध्ये. आणि पाऊस तुम्हाला मला वाटतं 7 जुलैला म्हणजे तुम्हाला 3-3.5 महिने तर पाऊस सापडला. पाऊस म्हणजे तरी सुद्धा कुठेही प्रॉब्लेम न होता फुल सेटिंग झालेला आहे. एकदम साईज एकदम झाडावरती लोड आहे तुमच्या. म्हणजे असं कुठं एखाद्या आणि सरास झाडावरती आहे शेतकरी बांधवांनो किंवा एखाद्या झाडावरती बाबा असं नुसतं आम्ही व्हिडिओ काढतो की सेटिंग फुल आहे. टोटल तुम्ही वैभव सर जरा दावा की पूर्ण लोड आहेत झाड समजी. जे म्हणजे जे आमचे तुम्ही रेनकॉल सोडो, जे ग्लुकॉन के, बायोबूस्ट वापरलं त्याचे तुम्हाला रिझल्ट बेस्ट आले का? हो बेस्ट. तर इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का ते प्रोडक्ट? होय होय, तीच ते दिलेलं सरांनी दिलेलं सगळं वापरलं पाहिजे माझं म्हणणं आहे. ओके. तर शेतकरी बांधवांनो तुम्हालाही आमचं मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा आमच्या प्रोडक्टची अजून काही माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि आम्हाला कमेंटमध्ये तुमचे नाव नंबर कळवा. तर आम्ही प्लॉटवरती येऊन व्हिजिट देऊ. धन्यवाद.